नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. 1976 पासून ग्राहकांना दर्जेदार सेवा देणारे द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल प्रायव्हेट लिमिटेड च्या 84व्या दालनाचं अहिल्यानगरमध्ये भव्य उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 11:30 वाजता आमदार संग्राम भैया जगताप, जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची राहणार असून अहिल्यानगर येथील वेदांत टॉवर, सर्जेपुरा, लाल टाकी रोड येथे हा सोहळा संपन्न होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती द्वारकादास श्यामकुमार ग्रुपच्या वतीनं करण्यात आली आहे. नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. मी येत आहे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये 12 ऑक्टोबरला द्वारकादास श्यामकुमार यांच्या नव्या दालनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी. या उद्घाटनाच्या निमित्ताने भरपूर साऱ्या ऑफर्स आहेत. दिवाळी येत आहे, लग्नसराई आहे, त्यामुळे या सगळ्या समारंभांसाठी देखील भरपूर ऑफर्स आहेत ज्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. त्यामुळे अवश्य या 12 ऑक्टोबरला दुपारी 12:30 वाजता सर्जापूर रोड, अहिल्यानगर येथे. मला बोलवल्याबद्दल द्वारकादास श्यामकुमार यांच्या संपूर्ण कुटुंबाचे आणि टीमचे मी मनापासून आभार मानते. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना अतिशय मनापासून आमंत्रण आहे. अवश्य या, भेटूयात. नमस्कार अहिल्यानगरकरांनो. द्वारकादास श्यामकुमार टेक्सटाईल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे DS सिल्क मिल्स यांचे 84व्या शाखेचे उद्घाटन दिनांक 12/10 म्हणजेच उद्याच्या रविवारी होणार आहे. या उद्घाटनाचा शुभारंभ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे आणि तसेच प्रमुख उपस्थिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम भैया जगताप आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे सर्जेपुरा वेदांत टावर येथे उपस्थितीत राहावे. मी रिया सचिन बेलेकर. इथे द्वारकादासचं नवीन शॉप ओपन झालंय. आम्ही जुन्या शॉपला पण जायचो. खूप छान कलेक्शन या नवीन शॉपला पण आहे. जुन्या पण शॉपला खूप मस्त कलेक्शन असतं. खूप मस्त मस्त व्हरायटी पण आहेत, दिसतात पण. आम्ही खूप शॉपिंग करतो. दरवेळेस आम्ही इथेच शॉपिंगला येतो, आम्ही दुसरीकडे जात नाही. प्रतिनिधी मुंतझिर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.